चातुर्मास दासबोधावर विवाह करण्याचा नेम हा आम्ही ज्या राममंदिरात करत आहे ते राममंदिर आम्ही जिथे राहते रसायनी मोहपाडा जिल्हा पनवेल इथे माझ्या पंजोबांना या ब्रह्मचैतन्य सद्गुरू महाराजांनी या राममूर्ती दिलेल्या आहेत. त्या मंदिरात मी हे दासबोध विवरणाचा नेम श्री समर्थांच्या कृपेने रामरायांच्या कृपेने महाराजांच्या कृपेने करत आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजा सद्गुरु श्री समर्थ रामदास महाराज की जय. सद्गुरु श्री सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्ववेदवन्दनं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकाचार्य पूर्वैया विराजे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कविवान विलासारिका मान्य हिंसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी पावोदवावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामरायांच्या चरणी समर्थांच्या चरणी महाराजांच्या चरणी आणि आपल्या श्रोत्यांना वंदन करून आपण सच्शिष्य लक्षण या समासाकडे वळत आहोत. परवा अगदी दुःखी थोडीशी सुरुवात झालेली आहे. ती सुरुवात झाली असंही म्हणता येणार नाही आहे, तर आपण पुन्हा आज सच्शिष्य लक्षण बघणार आहोत. सच्शिष्य लक्षण सांगण्यापूर्वी या समासात समर्थांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे साधनेची चतुःस्तुती. साधना जी आपण करतो ना त्याची चतुःस्तुती आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं? सद्गुरू असतो, सत्शिष्य असतो, नंतर अध्यात्म निरूपण असतं आणि आध्यात्मिक साधना. या 4 गोष्टी या साधनेमध्ये अंतर्भूत असतात, म्हणून त्याला चतुःस्तुती म्हणतात. आणि ही चतुःस्तुती पटवून देण्यासाठी त्याचं प्रत्येक गोष्टीचं महत्त्व तेवढंच आहे. जेवढं सद्गुरूंचं महत्त्व आहे तेवढंच सत्शिष्याचं आहे, तेवढंच अध्यात्म निरूपणाचं आहे आणि तेवढंच आध्यात्मिक साधना शिष्याने करायचे, तेवढंच महत्त्व. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सारखंच आहे, कुठे काहीही कमी जास्त असं नाही आहे. आणि हे पटवून देण्यासाठी समर्थांनी एक सुंदर असं भूमीचा दृष्टांत इथे दिलेला आहे. तोच आज आपल्याला आधी पहिल्यांदा विशद करायचं आहे आणि मग आपल्याला सद्गुरू लक्षण सुद्धा अजून बरीच पुढे आहेत, पण हे स्पष्टीकरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे, म्हणून आपण ते आधी करणार. त्या आधी समर्थांना वंदन करून घेतात ना आणि आपण याला सुरुवात करू. ज्या ठिकाणी ह्या दासबोधाची रचना झालेली आहे त्या शिवथरगडी मी अगदी सुरुवातीला जेव्हा गेले होते ना तेव्हा हे गीत रचलं गेलेलं आहे. दास बोध करती भक्त
वेदांते रामदासांच श्रीवत्तर घाई रामदास परमार्थात प्रपंचात परमार्थात प्रपंचात सावध राहावे ते चित्तात सावध राहावे ते चित्तात राघव राणा ठेवा स्मरणात जना बोधिती रामदास शिवधर घाई रामदास रम्य निसर्ग शिवधर घाईचा प्रपात देखुनी तो पाण्याचा उर्मी उठती आनंदाच्या शांतता लाभे ती चित्तास शिवधर घाई रामदास विवेक धरावा सदैव चित्ती राम प्रभूंची घडावी भक्ती संसारी जात मजसी विरक्ती विनविते नविनी तत्पदास शिवधर घाई रामदास दासबोध करिती भक्त जनास शिवधर घाई रामदास शिवधर घाई शिवधर घाई शिवधर घाई रामदास सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ या समासाची सुरुवात करताना म्हणतात मागा सद्गुरूचे लक्षण विशदतेने निरूपण आता सत्शिष्याची ओळखणं सावधानता सत्शिष्याची ओळखण आपल्याला करून घ्यायचे ते आपण सावधपणे ऐकायचे आहे असं समर्थाने आपल्याला सांगितलं सद्गुरू विण सत्शिष्य तो वाया जाय विशेष का सत्शिष्य विशेष सद्गुरू म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की सद्गुरू आणि सत्शिष्य हे दोन्ही समसमा हवे सद्गुरू मिळाला नाही तर सत्शिष्य हा पूर्णपणे वाया जातो आणि सत्शिष्याला सद्गुरू मिळाला नाही तर सत्शिष्याला तयार करण्यासाठी सद्गुरू आहे पण तो अपात्र असेल तर सद्गुरूला त्याला साधना मार्ग काढण्यासाठी अत्यंत श्रम पडतात असं या समर्थांनी या ओव्यातनं आपल्याला सांगितलं. आता यासाठी त्यांनी आपल्याला उत्तम असं उदाहरण दिलं ते भूमीचं दृष्टांत त्यांनी अत्यंत समर्पण केले. आपण त्याचे पुढे साधी ओव्या वाचू आणि मग त्याचे विश्लेषण करूया. उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले कृताल का ते उत्तम बीज परी संबंध कडकेसी पडिला तैसा सशिष्यते सत्पात्र आणि गुरु सांगे मंत्रतंत्र तेथे तत्र ना तत्र काहीच नाही श्रीराम अथवा गुरु पूर्ण कृपाकरी परी शिष्य अनधिकारी भाग्यपुरुषाचा विकारी पुत्रदेसा श्रीराम तैसे एकाविन एक होत असे निरर्थक परलोकीचे सार्थक हे दुरावे श्रीराम म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे मिळती सायास त्या उभयतांचा उभ्यास पुढे एकसना श्रीराम सुमुने आणि उत्तमपण उगवेना पर्जन्येन तसे अध्यात्म निसता होणे श्रीराम सेत फेरिले आणि उगवले परंतु निघे विण गेले साधने विण तैसे जाणे साधकासी श्रीराम जवळ तुझा आपणासी भोगे जवळ अवघेच करणे लागे ती कार्य श्रीराम तैसे आत्मज्ञान झाले परी साधन काळजे केले एक
अत्यंत सुंदरपणे साधनाची चतुःसूत्री समर्थांनी मांडलेली आहे. ती चतुःसूत्री आपण पहिल्यांदा अशी बघूया. त्यापूर्वी आपल्याला सद्गुरू पुन्हा एकदा कोणाला म्हटलेले आहे तर अज्ञानी जीवांचे सद्गुरू लक्षणाच्या शेवटची ओळी आहे. नाना सद्विद्येचे गुण याही बरी कृपाळू गुण हे सद्गुरूचे लक्षण जाणले होती. असं करून समर्थांनी सद्गुरू लक्षण हा संवाद संपवलेला आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात आत्मज्ञानाला अनुलक्षून जे गुण अंगी असायला हवेत ते असतातच सद्गुरूंच्या काही, पण त्याच्याही पेक्षा त्यांच्या अंगी अत्यंत कृपाळू गुण असतात. अत्यंत दया त्यांच्या अंतःकरणात विलसत असते. त्यामुळे हे सद्गुरूचे विशेष लक्षण श्रोत्यांनी लक्षात ठेवावे असे समर्थांनी आपल्याला इथे सांगितलेले आहे. अज्ञानी जीवांविषयी ज्यांच्या मनात दयेचा करुणेचा धरा हा असतो ना तो सतत वाढत असतो त्यांना सद्गुरू म्हणावं असं समर्थ आपल्याला सांगतात. कृपाळू पण त्यांच्या अंतरे असल्यामुळेच अज्ञानजन्य भ्रमात राहिलेल्या लोकांना दीनदुःखिता संसारिक तापाने दुःखित झालेल्या पोळलेल्या जीवांना मार्गावर आणण्यासाठी आनंदरूप करावे अशी त्यांची इच्छा असल्यामुळे ते सद्गुरू हे त्यांच्या मनात दीनदुःखितांविषयी कळवळा असतो आणि त्यांना आनंदरूप करावं अशी लालसा असल्यामुळेच ते सद्गुरू करुणामय रूप आहे आणि ते करुणेच्या पोटीस सद्गुरू शिष्यांना हे पुन्हा पुन्हा अध्यात्म सांगण्यासाठी त्यांची हद्द ओलांडत असतात. म्हणजे बघा सद्गुरूंच्या अंतरी इतक्या कळवळा आहे की आपण ऐको न ऐको ते सांगण्याचं काम करतात. पण आपण सुद्धा इतकी लोक त्यांची खट्टी आहोत की आपण त्यांच्या उपदेशाकडे अजिबात लक्ष देत नाही. तर असं आपण सामान्य लोकांनी करायला नाही पाहिजे की आपल्यालाच ते मार्ग दाखवायला बसलेले आहेत. आपण त्यांचं मार्गदर्शन जरूर आपण घेतलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या मार्गाने ते गेले त्या मार्गाने आपण जायचं आणि परमात्म्यापर्यंत ते नेणारे आहेत आपल्याला हे आपली नक्की फुलगाठ मनाशी बांधायची आहे. आता ज्ञान देणारा विद्यादान किंवा ज्ञानदान देणारा आणि घेणारा असे दोन त्याच्यात घटक असतात. ज्ञान देणाऱ्यापेक्षा ज्ञान घेणाऱ्याकडे काय पाहिजे ते दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की जो ज्ञान देत आहे ते अगदी योग्य आहे, अगदी तंतोतंत बरोबर आहे. त्याच्यावर त्या ज्ञान देणाऱ्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं समर्थ म्हणतात की देणारा जो ज्ञान देणारा आहे तो योग्य तऱ्हेचं ज्ञान देतो आहे. ते आपण जसं त्याचं स्वीकारायचे आणि त्यांना आपण त्याचा अवलंब करायचा आहे आपल्या जीवनामध्ये. तर घेणाऱ्यापाशीच शिष्याजवळ श्रद्धा यावी. श्रद्धा म्हणजे काय? जे सांगतोय आता आपण जे बोललो की जे सांगतोय ते अत्यंत 100% खरं आहे असा अस्तित्व भाव ठेवणं याला श्रद्धा म्हणायचं. जो सांगतोय सद्गुरू विद्या देणारा मला ज्ञान देणारा अर्थात सद्गुरूच असतात ते त्यांच्या बद्दल आपण अस्तित्व भाव ठेवायचं की हे अगदी 100% खरे आहे. म्हणजे हिला श्रद्धा असं म्हणायचं आहे. म्हणजे त्यांच्याकडे घेणाऱ्याकडे श्रद्धाही हवी आणि विवेकही हवा. विवेक हा विषय खूपच मोठा आहे पण त्याने आता इथे आपण उल्लेख केलेला आहे. म्हणजे शाश्वत असं एक परब्रह्म हेच अंतिम सत्य आहे आणि हे जे दृश्य जगत आपल्याला त्याच्यावर भासतं आहे ते भासमान आहे, लटकं आहे, अशाश्वत आहे. हे आपल्याला सारासार विवेकाने दृश्य हे बाजूला काढून परमात्म्याला ओळखायचं आहे. म्हणजे हा सारासार विवेक आपल्याला सद्गुरूंच्या संदेशात राहिल्यानंतर आपल्याला करता यायला लागतो. तर आत्मज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी शिष्याच्या अंगी आपल्याला कोणते गुण हवे? तर ती पहिली एक त्याच्या अंगी चिकाट हवी, दृढता हवी, निश्चयाचे बळ त्याच्या अंगी असणे असायलाच. कारण आत्मविद्या जी आहे ना म्हणजे ब्रह्मविद्या म्हणूया की ती अत्यंत सूक्ष्म आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला तसेच अत्यंत सूक्ष्म असे साधन आपल्याला करायला सद्गुरू सांगतात आणि त्यांच्या कृपेनेच आपल्याला ती आत्मविद्या प्राप्त होत असते. आत्मज्ञान परवाचा थोडा विषय पुन्हा घेते. आत्मज्ञान हे केवळ कुशाग्र बुद्धी असल्याने मिळते असे नाही किंवा खूप श्रवण केलं आहे, ग्रंथपठन केलं आहे त्यानेही आत्मज्ञान मिळते असाही त्याचा असंही नाही. तर काय होतं तर सद्गुरूंप्रती अनन्य भाव ठेवायचा आहे आपल्याला आणि त्यांच्या शरणागत राहायचं आहे आपल्याला. या दोन गोष्टी आणि हेच सत्शिष्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे असं
असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि हा जे आपण मगाशी बघितला आत्मध्याने केवळ कुशाग्र बुद्धीने किंवा खूप श्रवण पुष्कळ नेमके होतं असा उल्लेख उपदेशनामध्ये आलेला आहे. तो संस्कृत श्लोके विभक्तचं मराठीत अर्थ सांगितलेला आहे. सद्गुरूंविषयी अनन्य भाव असणं आणि त्यांच्या वचनावर दृढ विश्वास हवा. या दोन्ही गोष्टी ज्या शिष्यात अशी असतात ना, तो सच्शिष्य आहे असे समर्थांनी आपल्याला याच समासाच्या 19व्या ओळीत आपल्याला सांगितलेलं आहे. सद्गुरूंनी म्हणजे समर्थांनी सच्शिष्यांची अनेक लक्षणे सांगितलेली आहेत. त्यापूर्वी आपण परवाची आपण बघितली पंचप्राणांप्रमाणे कोणती लक्षणं त्यांनी जतन करायची सच्शिष्याने, याची नुसती आपण परवा विश्लेषण थोडं केलं नाही त्याचं. म्हणून आपण आता नुसता उजळता त्यांची नावं घेऊया की पुढे जाऊया. दृश्याची त्याच्या मनात अत्यंत अनासक्ती असली पाहिजे. तो मनाचा उदारपणा त्याच्याजवळ असला पाहिजे, मोठेपणा असला पाहिजे किंवा अत्यंत लीनता त्याच्या अंगी असली पाहिजे. लीनतेने काय घडत नाही. जुन्या राजगुणामध्ये समर्थांनी लीनता हे रत्न असं समर्थांनी उद्धृत केलेलं आहे. निरभिमान शांती लीनता हे रत्न महत्वाचा जाणा तो प्रयत्न. अशा काव्यपंक्ती 21 समस्येवरील माझ्याकडून ते काव्य रचले गेलेले आहे, त्याच्यातनं उद्धृत केले गेलेले आहे. आणि दुसरं म्हणजे सद्गुरूंवर निर्व्याज दृढ निष्ठा हवी आणि निश्चय निष्ठा हवी आणि साधनाची सतत संगती हवी. या 5 गोष्टी आहेत त्या सच्शिष्यांनी आपल्या अंतरात पंचप्राणांप्रमाणे जपून ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे, त्यानुसार वर्तन करायचे आहे. सद्गुरूंना परब्रह्म म्हणतात. आपण सकाळी रोजच म्हणतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे गुरुच हा ब्रह्म आहे, शिव आहे आणि विष्णू आहे आणि गुरु साक्षात परब्रह्म आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. परब्रह्म पुढे तुम्हाला विषय येईल. स्वस्वरूप कळलं की सस्वरूप म्हणजेच परमात्मा स्वरूप म्हणजेच सद्गुरूंचे स्वरूप असं ते समीकरण होत जातं पुढे. ते आपल्याला पुढे अभ्यासाने केल्यानंतर ते कळतं. म्हणजे गुरु हे परब्रह्म आहे ही दृढनिष्ठा त्यांच्या चरणी ठेवायची आहे. गुरु एव परब्रह्म गुरु परिधे गुरु एव परब्रह्म गुरु परिधे गुरु हे त्वरे नाम गुरु एव परब्रह्म गुरु परिधे. आपण जर गुरुपदी लीन झालो, नम्र झालो, शरणागत राहिलो ना, तर गुरु हे त्वरित आपल्याकडे शिष्याकडे धाव घेत असतात. आपल्या शिष्यासाठी ते हे कार्य करत असतात. फक्त तुम्ही हात मारा, तुम्हाला सद्गुरू हात द्यायला बसलेले आहे की तू मला हात देऊन तुम्ही हात पुढे करा की मला तुझ्याबरोबर यायचं आहे, तर तो 2 पावलं पुढे आपल्याला आपला हात हातात घेऊन त्याला आपल्याला पार करतो. हे नक्की 100% खरं आहे बरं का. आणि गुरु हेच परब्रह्म आहे जसे दृढभावामध्ये असेल तर शिष्याला मुक्ती देणारे तेच आहे असा त्याचा दृढ विश्वास पाहिजे. म्हणजे सद्गुरू काय करत असतात, तत्त्वमसी तुला जे वाटतंय ना ते परब्रह्म तूच आहेस असं त्याला सांगून त्याला आश्वस्त करत असतात. तू बरोबर योग्य वाटेने चाललाय, तुला वाटतंय की तू परब्रह्म आहेस हे योग्य आहे असं सद्गुरू आपल्याला शिष्याला सांगत असतात. त्यांनी या महावाक्याची कारण प्रचिती घेतलेली असते. त्यामुळे त्याच्या अंतरी काय चाललेलं आहे शिष्याच्या हे सद्गुरूंना बरोबर कळतं की हे याच्या अंतरीला जे वाटतंय ते बरोबर आहे, कारण त्यांनी महावाक्याची प्रचिती घेतलेली असते. आणि म्हणून सद्गुरूंना आपण चालते बोलते परब्रह्म असं म्हणतो. सच्चिदानंद रूपाने हे परब्रह्म सर्वत्र ओसंडत असते, आपल्याला दिसतं असं. म्हणून त्यांच्या सहवासात आलेल्यांना अतीव समाधान प्राप्त होतो. असं आपल्याला कधी दिसतं का की सद्गुरूंकडे गेलो आणि आपल्याला काहीच मिळालं नाही असं कधीच सद्गुरू आपल्याला रिक्त असताना कधीच वाटत नसतात. काही ना काही तुमच्या कोणतीप्रमाणे कोणती म्हणजे पात्रतेप्रमाणे तुम्हाला ते काही ना काहीतरी
ज्ञान हे देतच असणार, हे अगदी 100% तुम्ही लक्षात खात्रीने बाळगायचे. तर आता सत्शिष्य लक्षणं, सत्शिष्य आणि सद्गुरू ही दोन्ही आहे ती एकमेकांवर अवलंबून आहे. आता आपण ज्या ओव्या वाचल्या त्याच्याबद्दल आपल्याला ते कळून येते. आता नुसता सद्गुरू बिना सत्शिष्य तो माया जाय निशिष्य. सद्गुरू जर तुम्हाला भेटला नाही आणि सत्शिष्य म्हणजे सत्पात्री शिष्य आहे, पण सद्गुरू जर त्यांना भेटले नाही, म्हणजे भेटले नाहीत म्हणजे काय, हलके तंत्र हलके सरते हलके सरके मंत्र देणारे सद्गुरू त्यांना भेटले तर त्याचं धड नाव एकपात्र असं दोन्हीकडे त्याचं नुकसान होतं, त्याची उगीच दिशाहीन भटकंती होते. म्हणून सद्गुरू शिवाय शिष्य वाया जातो. सत्शिष्याला सद्गुरू भेटले की मगच त्याचे आध्यात्मिक वाटचाल ही सुरू होत असते. जर आध्यात्मिक वाटचाल सुरू होण्यासाठी त्याला अत्यंत सद्गुरू सत्पात्री सत्शिष्य पुढे आपण सत्सद जे आलेले ना त्याचं थोडी आपण फोन करणार बरं का. सत्पात्र म्हणजे काय, सत्कर्म म्हणजे काय, सदुपसना म्हणजे काय, असं ते आपण 12-13 वर्गामध्ये ते 2 थोड्या आहेत त्या वाचल्या, त्याचं आपण थोडं विश्लेषणही करायचं आहे आज. त्यामुळे तर सद्गुरू हे भेटणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अधिकारी शिष्य भेटला तरी सुद्धा सद्गुरू नाही भेटला, त्याला हलके सलके मंत्र देणारा गुरु भेटला तर त्याचं पारमार्थिक नुकसान हे अगदी ठरलेलंच आहे. त्याला कुठलीच दिशा पोचत नाही. आत्मस्वरूपाकडे वाटचाल करायचं हे काम गुरूच आहे, पण हे गुरु तसे नाही आहेत. ते त्याला दिशाहीन भटकंती त्याची अशी घडत असते त्याच्या जीवनात. उन्नती त्याची आध्यात्मिक उन्नती होत नाही. अधिकारी गुरु भेटला नाही तर योग्य मार्गदर्शन मिळत नाही, म्हणून त्याची ही भटकंती होत असते दिशाहीन आणि उन्नती होत नाही. आणि अनुभूती त्यामुळे त्याला आध्यात्मिक जी अनुभूती यायला पाहिजे ती त्याला सद्गुरू चांगले नाही भेटले म्हणून होत नाही. त्याच्या उलट काय सत्पात्री गुरु सद्गुरू भेट आहे पण सत्शिष्य नाही आहे. सत्शिष्य नाही म्हणजे काय तर तो कुठेतरी रजोगुणा किंवा विषय वाचनेत गुंतलेला आहे. असं असेल तर तरी सुद्धा सद्गुरूला त्याला परमार्थाच्या वाटेवर आणण्यासाठी त्याला आत्मनात श्रम घ्यायला लागतात. त्याचं मन जे आहे ना ते आसक्तीतून त्याला बाहेर काढण्याचं मोठं काम त्यांना करायला लागतं. त्यामुळे सद्गुरूही पाहिजे आणि सत्शिष्यही पाहिजे. असं समाजाला तिथे असेल तेव्हा परमार्थाला ऊर येतो म्हणतात. असं तसं त्यांच्या बाबतीत होतं. दोघांची जी आवड असते ना ती एकमेकांना मिळते. सद्गुरूला सत्शिष्य भेटले म्हणून आनंद होतो आणि सत्शिष्याला सद्गुरू भेटले म्हणून आनंद होतो आणि त्यांचा आध्यात्मिक वाटचाल अशी अतिशय सुंदर प्रकारे चालू होते. तर आता याच्यामध्ये आपण दुसरं आता सत्शिष्याचं आपण थोडंसं उदाहरण आपण बघितलं. सत्शिष्य नाही आहे म्हणजे आता ही उत्तम आहे. आता भूमीचं उदाहरण आपण याच्यासाठी समर्थाने दिलेले आहे. उत्तम बी आहे, उत्तम जमीन आणि उत्तम त्याच्यानंतर बी केल्यानंतर उत्तम प्रकारचा योग्य असेल तेवढा पाऊस येईल आणि पाऊस झाल्यानंतर शेत पाडलं की त्याला कुंकून हवं, त्याची निगा राखायला हवी. असा तो गुरुचा दृष्टांत आहे. तो आपण आपल्याला चतुर्श्रुती आपण बघितले सद्गुरू सत्शिष्य अध्यात्म निरूपण आणि अध्यात्मस्थान ही समासाच्या पहिल्या सुरुवातीला समर्थांनी त्याला हे आपण कसं ऍप्लिकेट करतो आपण कसं लागू करतो याचा आपण बोलूया. आता बी उत्तम आहे म्हणजे भूमी उत्तम आहे पण भूमी जर तुम्ही खडकाळ रेताळमध्ये दिलं तर ती उगवेल मनासारखं ती घेत नाही. जसं बी सुपीक जमीन आहेच पण बी रेताळ केलं तर तुम्हाला पीक चांगले येते. तसंच बी उत्तम आहे पण जमीन खडकाळ आहे. जे दुसऱ्याचे खडकाळ आहे तिथे पीक चांगले येणार नाही. त्यासाठी काय पाहिजे दोन्ही उत्तम भूमी पाहिजे आणि उत्तम बी पण पाहिजे. आता हे सगळं दोन्ही उत्तम आहे पण पाऊस
श्रवण जर मिळालं नाही तर त्यांना सत्संग मिळत नाही आणि सत्संग घडत असल्यामुळे आध्यात्मिक संवाद नाही आणि शिष्याला त्यामुळे अनुभव मिळू शकत नाही. म्हणजे तुम्हाला अध्यात्म निर्माण ही तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे अध्यात्म ज्ञानामध्ये त्याला प्राप्त झाला की सद्गुरूंचे महाउपदेशाचे महाउपदेशाचे बीज पडले आहे ते शिष्याच्या अंतरी उत्तम प्रकारे असते आणि उद्योग ही मग सद्गुरू मुखाने श्रवण करणे त्यामुळे सुद्धा हे तितकंच महत्वाचं आहे. आणि पुढे आता शेतामध्ये जे उगवत आहे त्याची उदाहरण पण आपल्याला पाहिजे. म्हणजे शेतात उत्पन्न असते किंवा आपण बघतो ना तसं त्याची निगा राखायची आपल्याला. तसं हे शेतामध्ये बी आले तर त्याचे रक्षण करणे थोडेच गरजेचे असते नाही का. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या उपदेश ज्ञानाने नवदेह कृती क्षेत्र हे चांगलं पिकलेलं आहे, तयार झालेलं आहे. म्हणजे सर्वांशाने आत्मज्ञान त्याने झालेलं आहे. तरी सुद्धा त्याने काय करायचंय गुरु आज्ञेप्रमाणे एखाद्या अभ्यासाने त्याने आत्मस्वरूपी दृष्टी साधना करायची. म्हणजे काय की सद्गुरूंनी सांगितले की आत्मस्वरूपी स्वस्वरूप अनुसंधान असं आपण म्हणतो ना. तुमच्या स्वरूपाशी तुम्ही जरी पाहिलात तरी तुम्ही जरी मागत असलात ना तरी अंतरी एक आपला परमात्मा जो असलेला आहे त्याचं अनुसंधान आपल्याला ठेवायचं आहे असं समर्थाने सांगितलेलं आहे. आणि तेवढंच सांगितलं म्हणूनच हृदयामध्ये हे आत्मज्ञान भिजलेलं असतं, लावलेलं असतं. तर ते बरोबरपर्यंत त्यांनी साधना सद्गुरूंनी सांगितलेली करायची आहे. तरच आत्मज्ञान त्याला प्राप्त आहे. आत्मज्ञान आपल्याला अर्थाचे पुष्प शब्द आहे त्याला हृदय घेऊन मी मला आपल्याला समर्थांनी मनाच्या स्वरूपात केले. आत्मज्ञान म्हणजे आपल्या जवळच आहे पण ते आपल्याला दिसत नाही. पण ते दाखवतात दाखवतं काम सद्गुरू करतात आणि ते सद्गुरू करतात म्हणजे शिष्याला ते दाखवतात. मायेचं पत्र बाजूला अगदी जवळ आहे. अगदी जवळ असते की आपल्याला वस्तू दिसत नाही. आपण काय अंगावर शब्द लागला म्हणतो की म्हणजे अगदी जवळ असतं तरी आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ती दृष्टी आपल्याला देतात की सद्गुरू देत असतात. त्यानंतर आत्मज्ञान त्याला प्राप्त होणार आणि ही साधनेची चतुःसूत्री समर्थांनी सद्गुरू सशिष्य अध्यात्म निरूपण आणि अध्यात्म समर्थांनी आपल्याला भूमीचा म्हणजे आपण आता शेतीप्रधान आपला देश आहे. शेती जमिनीचा दृष्टांत देऊन अत्यंत सुंदरप्रमाणे पद्धतीने आपल्याला समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या भूमीचा दृष्टांतानंतर समर्थांनी आपल्याला सांगितलंय की सत्शिष्याची साधना करण्याला थोडंच महत्त्व दिलं पाहिजे आपल्याला. कारण काय होतं का आपण जरी एकदा गेलो तरी भरपूर गेलो तरी सुद्धा आपल्याला पुन्हा संध्याकाळ होण्यासाठी आपली प्रॅक्टिस ठेवावी लागते. साधन सामुग्री तयार करते. तशी आपल्याला ही सत्शिष्याला ही साधन सामुग्री म्हणजे काय आहे ते त्यांचं जे ज्ञान आहे ना ते तुम्ही सदैव कागद ठेवून पाहिजे. कागद म्हणजे तुमचं जर ते तुमची कुठलीही गोष्ट आहे ती आवृत्ती तुम्ही केली नाही तर त्याच्या अविद्येच्या अंमलबजावणीला दाट संभव असतो. म्हणून ते तुमचं आत्मज्ञान आहे ते पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच्या अनुसंधानात राहिलात ना तर ते तुम्हाला त्याचा उपयोग होणार आणि तुम्ही अविद्येच्या अविद्येच्यापासून त्याच्या अंमलापासून बाजूला म्हणून आत्मज्ञानाकडे आणले आहे ते तुमच्या अंतरात म्हणून होतं. म्हणून अविद्येचा अंमल चालून ज्ञान बंद होण्याचा संभव असतो असं समर्थ म्हणतात. म्हणून तो अंमल राहायला नको. म्हणून ते पटनाचं ज्ञान म्हणजे ते पुन्हा वारंवार आपल्याला अनुभवायचं असतं. म्हणजे अज्ञानाची त्याला बाधा होईल असं समर्थाने आपल्याला नेत्याने सांगितलेलं आहे. या दृष्टांतामधलं सांगितलेलं आहे. तर म्हणजे परमार्थ साधन सामुग्रीने सशिष्य नित्य सशिष्याला नित्य साधन सामुग्री नित्य तयार करावी लागते असे समर्थ म्हणतात. त्यानंतर काय म्हणतात समर्थ असं म्हणतात की म्हणून ही साधन अभ्यासाला आपल्याला आलेलं आहे. म्हणून ही साधन अभ्यासाला सद्गुरू सशिष्य आणि सक्षाचे उपचार सत्कर्म आणि सद्वासना पाहू सदुपासना सत्कर्म सत्क्रिया स्वधर्म सत्संग आणि नित्य निर्माण निरंतर ऐसे
12 आणि 13 जी सत्शिष्यांची नाव दर्शनच आहे. सद्गुरू हवे तसे सत्शिष्य हवे, सत्शिष्य हवे तसं साधना हवी, तसंच अध्यात्म निरूपण ऐकायला हवं. तसं हे सगळं जर असेल तर तुमच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान येईल असं समर्थांनी या 2 वाक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता आपण थोडीशी सत्कर्म तसं आपण आता सत्कर्म म्हणजे काय असं एक शब्द आहे त्यातले आपण थोडी ओळख करायची आपल्याला. सत्कर्म आणि सर्वासना सत्शास्त्र विचार म्हणजे काय आहे याचं आपल्याला नेमकं गणित आपण म्हणतो सत्कर्म करायचं. सत्कर्म म्हणजे काय? सत्कर्म सत म्हणजे चांगलं याचं सगळ्यांना माहिती, पण तुला एकच अर्थ इथे आपल्याला अभिप्रेत नाही. सत्कर्म म्हणजे सत म्हणजे चांगल्या अर्थाने सत्कर्म म्हणजे चांगले कर्म. पण हा एवढा एकच अर्थ नाही. तर सत्कर्म म्हणजे वेदविहित कर्म करणं त्याला सत्कर्म म्हणलं जातं. वेदांनी जे आपल्याला मर्यादा सांगितलेली आहे, प्रत्येक आश्रम आहे तुझा वर्णाश्रमाला तसे त्याप्रमाणे प्रत्येक आश्रमाला प्रत्येक आश्रमाची जी जी कार्य आहेत ना ती आश्रमाने त्या लोकांनी तिथे सक्षम होतं असं समर्थांनी ते सांगितलेलं आहे. आता आपल्याला 4 आश्रम माहिती आहे. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. या आश्रमानुसार प्रत्येक आश्रमातील लोकांची कार्य ते वेदांनी नेमून दिलेले आहे. किती कर्मे त्या आश्रमातील लोकांनी केली म्हणजे हे सत्कर्म मानले जाते. म्हणजे सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म हे आहेच आहे, पण वेदविहित कर्म करणं त्यालाही सत्कर्मच म्हटलं जातं. आणि यामध्ये आपण वेदांनी ज्या आपल्याला वेद त्याच्यासाठीच आहे की त्यांनी जे घालून दिलेले नियम आहेत ना त्याप्रमाणे आपण आचरण करायचं आहे. वेदांची वचनं ही नुसती वेदात लावून चालणार नाही, ती आपल्या आचरणात आली पाहिजेत ना. सत्क्रिया असत्क्रिया म्हणजे चांगली क्रिया. पुन्हा मग काय सत्य झालं की चांगले कृत्य. चांगले म्हणजे पुण्यकृत्य. पुण्यकृत्य म्हणजे माणसाचे वर्तन एकतर लोकांना दुःख देणारे असतं किंवा आनंद देणारे असतं. पण आपलं वर्तन असं असावं की लोकांना कायम आनंद दिला पाहिजे. मनुष्याच्या अंतरातून परमात्म्याने की ज्या आपल्या वागण्याने तो संतुष्ट झाला पाहिजे याला आपण सत्कर्म म्हणायचं, सत्क्रिया म्हणायचं. एखाद्याला आपल्याकडून काही मदत करता आली तर ती करावी अशी क्रिया आपल्यातून सतत घडली पाहिजे. आता परोपकार करणे हे सुद्धा सत्क्रियेमध्येच होतात. त्यामुळे सत्क्रिया करायची आपल्याला, सत्कर्म करायचे. आता सत्संग, संतांची संगती, यांच्या संगतीमुळे यांच्या शिकवणुकीमुळे नित्यानित्य विवेक जो असतो ना तो आपल्याला करता येऊ लागतो. नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय असा आपल्याला विवेक म्हणजे विचारपूर्वक केलेली होती. म्हणजे तुम्ही विचार करायचे नित्य काय आहे, हे दृश्य जगत आहे, अनित्य आहे, ते आपण टाळायचे. नित्य अशा कारणात स्वतःची आपण उपासना करायची. आणि हे आपल्याला जे कळतं ते संतांच्या संगतीमुळे नित्यानित्य विवेक आपल्याला संत संगतीने करता येतो. ते संतांची संगती सुद्धा 3 प्रकारची आहे. एक संतांच्या देहाने संगती आपल्याला घेऊ शकते किंवा त्यांच्या त्यांनी दिलेल्या मंत्रांमुळे त्यांची संगती करते. आणि ग्रंथामुळे त्यांनी दिलेले ग्रंथ विचार करून त्यांनी सगळं ग्रंथापासून आहे त्यांचा जर आपण अभ्यास केला तरी आपल्याला ग्रंथांच्या मुळे त्यांची संगती आपल्याला लाभत असते. देहाने संगती लाभली तर सोन्याहून तेवढं. प्रत्यक्ष सद्गुरू देहात असताना त्यांची संगत लाभणे हे अतिभाग्याचे लक्षण आहे. पण समजा आपल्याला कदाचित नाही लाभले तरी त्यांनी दिलेले सद्ग्रंथ आहे, त्यांनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्याचा वाचन सतत उच्चार केला तरी त्यांची संगती मंत्राच्या सहाय्याने होत असते. आणि ग्रंथ वाचून आपल्याला त्यांची संगती नक्कीच घडते. आता स्वधर्म 4 आश्रमाप्रमाणे 4 वर्णही स्वधर्म वेदाने सांगितलेले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. प्रत्येक वर्णातील धर्म म्हणजे काय? वागण्याची रीत. प्रत्येक धर्मातील आचरण्याची रीत असते. त्या लोकांची त्या धर्मातून वेगवेगळी असते. उदाहरणार्थ ब्राह्मणांनी आपल्याला यज्ञाचरण करायचे, अध्ययन अध्यापन करायचे, तर क्षत्रियाने देशाचं रक्षण करायचे. अशी जी कर्म आहेत ना ती त्या वर्णाप्रमाणे केली तर समाजात वर्णसंकर होणार नाही.
पुन्हा वर्णसंकर हा विषय भगवतला आणि गीतेमध्ये सांगितलेलं आहे की चातुर्वर्ण मया सृष्टम. हे 4 वर्ण मी समाजाच्या रचना चांगलीच समाज चांगल्या रीतीने चालावा म्हणून मी केलेली आहे. त्याप्रमाणेच आपण वागलं म्हणजे स्वधर्माने स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा असं मनाच्या श्लोकात सुद्धा तुम्ही स्वधर्म हा कधीच सोडला कामा नये. परधर्म भया असंही समज गीतेमध्ये भगवंतांनी म्हणलेले आहे. दुसऱ्याचा धर्म आहे आपल्याला चांगला वाटतो पण परधर्मात कधी हे पण जायचं नाही. आपल्या धर्मात जो जरी कठीण असला तरी त्या धर्माने आपल्याला जायचं आहे. असं स्वधर्माचं वागणं या शिष्याचं असलं पाहिजे. आता सदुपासना. सदुपासना सद अधिक उपासना म्हणजे सदुपासना चांगली म्हणजे उपगम्य इथे आसना म्हणजे उपगम्य म्हणजे सद्गुरूच्या चरणी बसून उपासना करणे. असं उपासनेचं महत्त्व काय आहे तर सद्गुरूच्या चरणी आपल्याला बसायचं आहे आणि उपासना करायची आहे. उपासना केली असता अज्ञानाचा अशी उपासना केलेला अज्ञानाचा निराश हा नक्की होतो आणि त्यासाठीच ज्ञानाचा निराश होण्यासाठीच कर्म उपासना आणि ज्ञान ही साधने आपल्याला शास्त्रकाराने सांगितली आहेत. ही साधनांचे 3 साधनं सांगितले. कर्मही तुम्ही सत्कर्म केलं तर तुम्ही उपासनाच येते. सत्कर्म करा नंतर उपासना करणंही महत्त्वाचं. कर्म करा उपासना करा आणि ज्ञान. तर त्या एकात्म एक असं उलवडत जातं आपल्याला. कर्म उपासना आणि ज्ञान ही साधने शास्त्रकारांनी सांगितले. या साधनांचा सांगितलेला जो विचार शास्त्राने सांगितलाय त्यालाच म्हणायचं सत्शास्त्र विचार. सत्शास्त्र विचार म्हणजे वेदाने नाही. कर्म उपासना आणि ज्ञान या बाबतीत जे शास्त्रकारांनी मत मांडलंय ते ग्राह्य करणं आणि त्याप्रमाणे आपण वागणं तो सत्शास्त्र विचार. सत्शास्त्र विचाराने काय होतं या शास्त्रविध कर्म केल्याने काय होतं आपली चित्ताची शुद्धी होते. आणि चित्त शुद्ध झालं आपलं की चित्ताची शुद्धी होते ती कर्माने होते. शास्त्रविध कर्म केलं की चित्तशुद्धी होते आणि हे चित्तशुद्ध उपासनेने एकाग्र होतं. म्हणजे आधी सत्कर्म करावे शास्त्रविध कर्म करायचे त्यावेळी चित्ताची शुद्धी झाली. चित्ताची शुद्धी झाली की उपासनेचे चित्त एकाग्र होतं. म्हणून उपासना ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि पुढे ते शुद्ध चित्त जर आपलं होतं उपासनेने ते ज्ञानाने परमात्मा स्वरूपात विलीन करायचे आहे. विलीन होतं म्हणजे आपल्याला करायला लागत नाही. ते आपोआपच विलीन होतं की तो आणि वेगळं आपण राहतच नाही ना. एकच अद्वैताचा साक्षात्कार म्हणतो आपण तो तिथे त्याला होतो. म्हणजे विलीन होणं म्हणजे कर्मापासून ज्ञानाकडे जाण्यासाठी उपासना ही साधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ती त्याने करायची आहे. सद्गुरू चरणापाशी बसून आत्मविद्या ग्रहण करायची आहे म्हणजे उपासना होय. आणि नित्य शाश्वत अशा परमात्मा तत्वाची उपासना करणे म्हणजे सदुपासना होय. असं या सत्क्रिया सदुपासना सत्शास्त्र असे हे जे विचार आपल्याला नाव सांगितले ते पण 5-6 शब्दांचे पण कोण केले सद्गुरू आणि शिष्य तर आहेत आपण केलेलेच आहे. अशा तऱ्हेने ही जी लक्षणं आहेत ना ती एके ठिकाणी विलसली तरच आपल्या एके ठिकाणी एकवटली तर हे आत्मज्ञान आहे ते आपल्याला तिथे विलसताना दिसतं. आणि अशी ज्याच्याजवळ लक्षणं आहेत तो हा भवपार सहज करून जाऊ शकतो. असं आपल्याला या 9 ओव्यातनं आत्ताच्यापर्यंतच्या झालेल्या विवरणावरून आपल्याला सांगता येतं. निष्काम कर्म. आता ही उपासना करायची म्हणजे काय तर तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये आराध्य देवताची उपासना करू शकता, पूजा करू शकता, मानस पूजा करू शकता, जपजाप ध्यान करू शकता किंवा नवविधा भक्तीच्या सहाय्याने त्यांना आपण आणू शकतो. नंतर निष्काम कर्मयोग करून त्यांना आणू शकतो असं. आणि तांत्रिक अनुष्ठाने त्या उपासनेमध्ये या एवढ्या गोष्टी येतात की त्यातली तुम्ही काही केलं तरी चालेल पण जी उपासना आहे ती सदुपासना ठरेल अशा दृष्टीने आपण ही उपासना करायची आहे असं या ओव्यातनं आपल्याला सांगितलेलं. आणि शेवटी काय ऐसे अवघेचे वेळे तरीच निवळ ज्ञान निवळे नाही तरी पाषाण संचर वेळे समुदायी. आणि काय सांगितलं की असं त्याच्याजवळ असेल ना त्याला गुरुत्वाचा अधिकार प्राप्त होतो. कधी होतो प्राप्त
अधिकार त्याला प्राप्त होतो, तो गुरुपदेश देण्यास लायक होतो. नाहीतर काय होतं की शब्दज्ञानाने गुरुत्वाचा अभिमान वाढवून शिष्य समुदायात पाखंड मताचा प्रचार जास्त प्रसार करण्यामध्ये करणारेच पुष्कळ गुरु असतात. तर तसं होता कामा आणि परमार्थ मार्गात शिष्यास कोणत्याही प्रकारचा आपल्याला दोष देता येत नाही. कारण शिष्य घडवणे हे सर्वस्वी सद्गुरूंची जबाबदारी असते. म्हणजे त्याला म्हणजे शिष्याकडे त्याचा काही दोष लागत नाही. तुम्ही कसंही घडवू, योग्य तऱ्हेने घडवलं तरी सद्गुरूची बाबा करतो. नाहीतर आपण म्हणतो ना गुरुचा उद्धार, जो मी चांगला पहिला तुम्ही गुरुंनी शिक्षण जर दिलेलं असतं, तुम्ही चांगल्या प्रकारे जर प्रेझेंट केलं, सादर केलं, तर सद्गुरू कोणाकडे शिकताय असं लगेच विचारतात. आणि जर तुम्ही त्यातनं रसही रटाळ जर तुम्ही तर आपलं त्यांनी शिकवलेलं लाभ नसलात, त्यामुळे मग कोणाकडे शिकताय म्हणजे सर म्हणायचे आमचे तसं गुरुचा उद्धार हा दोन्हीकडनं होतो. म्हणजे एक चांगल्या अर्थाने आणि एक वाईट अर्थाने असं हे सगळं गुरुंच्याकडे असतं. त्यामुळे जगली जोखीम असते ती सद्गुरूंकडे असते, शिष्याकडे. शिष्याचे गुणगुण घालून त्याला सन्मान दिलावं हे सद्गुरूंचं आद्य कर्तव्य आहे. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत आणि उद्यापासून आपण सद्गुरू लक्षण, कारण आजचा विषयच खूप मोठा होता, त्यामुळे इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. झालेली दासबोध विवरण सेवा श्री रामरायाच्या आणि समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि जपाची माळ